उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा भेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आम्ही 2.5 वर्ष घरी बसून राज्य चालवलं नाही असं म्हणत संजय शिरसाट यांचं संजय राऊत यांच्या नावानं उभाटा गटावर पुन्हा टीका. TRTI मार्फत चालवली जाणारी पोलीस पूर्व प्रशिक्षण योजनेचा कोणताही आर्थिक लाभ न मिळाल्यामुळे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं आदिवासी विकास विभाग कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागाचं काम अधिक चांगल्या पद्धतीनं करण्यात येत असल्याचा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला असून त्यांनी यावेळी उभाटा गटावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. 100 दिवसाचा प्रोग्राम हा काही लोकांना आतापर्यंत कळालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व खात्याच्या मंत्र्यांना बोलून एक 100 दिवसामध्ये आपल्याला करायचं काम या बाबतीच्या सूचना दिल्या आणि त्याची कॅटेगरी काढलेली. जेव्हा ही मीटिंग सह्याद्रीला होते त्या टायमाला स्क्रीनवर त्या सर्व बाबीचा आढावा घेतला जातो. सर्व सचिव आणि इतर सर्व जण जे आहेत त्या बैठकीला उपस्थित असतात आणि त्यावेळेला त्या संदर्भामध्ये या विभागाचं काय झालं, त्या विभागाचं झालं, प्रत्येक प्रश्नाची उत्तरही घेतलेली. एक लक्षात घ्या की सरकारने गती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या गिअरमध्ये असलेली गाडी थोडी पळायला जरी उशीर लागत असेल, परंतु आता ती गती घ्यायला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं हेच क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं आहे. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्वांचा गृहपाठ घेण्याचं काही अवलंबलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक मंत्री असेल, सचिव असेल किंवा त्याच्या खाली असलेला पूर्ण स्टाफ हा कार्यरत झालेला आहे. म्हणून आम्ही त्या प्रगती पुस्तकाला पहिल्या गिअरमध्ये तुम्ही टापवर गेल्यासारखं जे काय आविर्भाव सांगताय तसं होणार नाहीये. त्याला वेळ हा लागणार आहे. 100 दिवसात सर्वच काम झालेत असं कोणतं खातं दाखवू शकतं. म्हणून ही सुरुवात आहे. या सुरुवातीला समजून घ्या. आणखी 100 दिवसामध्ये याच्यामध्ये पुन्हा प्रगतीमध्ये वाढ होईल. घरात बसून सरकार चालवण्यापेक्षा वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला माहीत असली पाहिजे. हे जाणून घेणारे मुख्यमंत्री आहेत तर उपमुख्यमंत्री आहेत. तर संजय राऊत असं म्हणाले की जबाब आमच्या सैन्य देईल, तुम्ही मात्र पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. विरोधी पक्षाने समर्थन द्यावे, परंतु गृहमंत्र्याचा राजीनामा मागे ठेवला. दहलगाम हल्ल्याला गृहमंत्री अमित शहा जबाबदार. संजय राऊतला आणखी प्रशासन काय आहे ते कळालं नाही, त्यांच्या नेत्यालाही कळालं नाही. घरात बसून राज्य चालवणं इतकं सोपं नाही. देश चालवणं म्हणजे सर्व बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून जगाचं लक्ष आपल्यावर असतं, केंद्रित असतं. त्यावेळेला घ्यायचा निर्णय हा तिथलच्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि त्यांच्या कॅबिनेटने घ्यायचा असतो. म्हणून 2.5 वर्ष घरात बसून आपण तशी सत्ता चालवली तसं सैन्य चालतं की काय असं त्यांना स्वप्न पडत असावे. तसं वस्तुस्थिती नसते. सैन्याला द्यायचे आदेश असतील किंवा इतर राजकीय काही डावपेच असतील, यासाठी परिपक्वता असावी लागते आणि ती परिपक्वता आमच्या सरकारमध्ये आहे. म्हणून जो काही निर्णय होईल किंवा जी काही ऍक्शन होईल ती सर्वांना बरोबर घेऊन केल्या जाईल. TRTI मार्फत चालवली जाणारी पोलीस पूर्व प्रशिक्षण योजनेचा खासगी संस्थेकडून अजूनपर्यंत कोणताही आर्थिक लाभ न मिळाल्यामुळे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं आदिवासी विकास विभाग सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात आलंय. TRTI मार्फत राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी काही खासगी संस्थांना प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
परंतु या संस्थेकडून विद्यार्थ्यांना शासन मान्य वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही असा आरोप करण्यात आला आहे। प्रशिक्षणाच्या नावाखाली गेली 4 महिने लोटून गेली असून आतापर्यंत शासनामार्फत मिळणारं किट या त्याऐवजी निघालेल्या सूचना पत्रानुसार निधी आतापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला मिळाला नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले। TRTI मार्फत चालवली जाणारी पोलीस पूर्व प्रशिक्षण योजनेचा खासगी संस्थेकडून अजूनपर्यंत कोणताही आर्थिक लाभ न मिळाल्यामुळे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं आदिवासी विकास विभाग सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात आलं। जो चार्ज आहे या कार्यालयामध्ये आहे म्हणून आम्ही इथे अर्ज दिला आणि इथे अर्ज दिल्यानंतर आपण परमिशन काढली। परमिशन काढल्यानंतर रात्र एका रात्रीमध्ये तो ऑफिस आणि हा ऑफिस वेगळं झालेला आहे आणि त्याचा चार्ज आणि या ऑफिसचा चार्ज हा वेगवेगळ्यांना देण्यात आलेला आहे। म्हणजे हे नेमकं काय प्रकार सुरू आहे? म्हणजे एका रात्रामध्ये विद्यार्थ्यांवर होणारं म्हणजे शोषण समजू शकता तुम्ही, अन्याय, आर्थिक शोषण या गोष्टीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। 41 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे विद्यार्थ्या, सर्व समजू शकता तुम्ही विद्यार्थ्यांना। आणि या उन्हा तापाच्या बाहेर उन्हामध्ये विद्यार्थी उभे आहेत आणि हा अधिकारी विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा विचार सोडून आपल्यावर जे अन्याय होत आहे त्याला जो आपण आवाज उचलत आहोत त्याला दाबण्याचा प्रयत्न करताय। हे तुम्हाला मान्य आहे का? आपण आखरीपर्यंत लढणार। हक की लढाई है, हक की लढाई है, हक से लढेंगे और हक से जीतेंगे। हा संघर्षाचा नारा तुम्हाला आखरीपर्यंत ठेवावा लागेल। तुम्ही तयार आहात का? जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होणार नाही, जोपर्यंत साहेब येणार नाही, तोपर्यंत आम्ही विद्यार्थी इथून हलणार नाही। अन्याय तुम्हाला दाबला जाईल, तुमच्यावर प्रेशर येईल, कोणीतरी येईल डायरेक्ट तुम्हाला बोलेल, तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा MIDC कंपनीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली असून या घटनेत कोट्यवधी रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा MIDC कंपनीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली असून या घटनेत कोट्यवधी रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील MIDC परिसरात असलेल्या चिकलठाणा येथील सनराइज कंपनीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा पंप घटनास्थळी पाठवण्यात आला, मात्र आग इतकी मोठी होती की अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी दाखल होत टँकरच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी बराच वेळ अग्निशमक दलाला मेहनत घ्यावी लागली आहे। सदर घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। आग लागली त्यावेळी कंपनीमध्ये कर्मचारी अडकले नसल्याचे कंपनी प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे। आगीचं कारण अजूनपर्यंत अस्पष्ट असून सदर आगीमध्ये कंपनीचं कोट्यवधींचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आग कशी लागली? आग बाहेर आपलं काय कशामुळे लागल्या उन्हामुळे शॉर्ट काय झालं असेल, हा बाहेर काहीतरी शॉर्ट सर्किट बाहेरच्या कोपऱ्याला झालं। आग स्टार्टिंगला बाहेरच्या कोपऱ्याला होती, पाण्याच्या गाड्या लेट आल्यामुळे ती मध्ये घुसत आता बाजूच्या कंपनी। कशाची कोणती कंपनी? हे आपलं प्रिंटिंग लॅमिनेशनची कंपनी। दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीनं पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन पोलीस निरीक्षकाकडून पोलीस कर्मचारी महिलाशी केलेल्या गैरवर्तनासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। आज दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले की PI अशोक भंडारे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याशी केलेल्या गैरवर्तनासंदर्भात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांना तत्काळ बडतर्फ करून अटक करण्यात यावी व पीडित महिलेला योग्य तो न्याय देण्यात यावा। या मागणीच्या संदर्भात आज दामिनी महिला संघर्ष समितीच्या प्राध्यापक जयश्री शिर्के, रुपाली सुतार, योगिता वैष्णव, आयशा शेख, अक्षता दाभाडे या महिलांच्या वतीने निवेदन देण्यात आले। मी प्राध्यापक जयश्री शिर्के, दामिनी महिला संघर्ष समिती, संस्थापक अध्यक्ष। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय, मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त। सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी।
ऍडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी. AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री. ऑल इंडिया सिपेट ऍडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा. सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ कॅड आणि कॅम. पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे. स्कॉलरशिप उपलब्ध आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे. या तारखा अगदी लक्षात ठेवा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025. सिपेट ऍडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला. कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025. तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा. सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे. प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट. आजच आपला प्रवेश निश्चित करा. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो.
घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त महानगरपालिका मुख्य कार्यालय इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रगीत, राज्यगीत विविध संगीत साधनांच्या माध्यमातून गायले, तसंच विविध गाणे बँड मधून वाजवण्यात आले आहेत। तसंच कथ्थक व भरतनाट्यमचं सादरीकरण करून त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली आहे। मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेत नामांकित संगीत प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। तसंच शाळेला विविध वाद्य आणि संगीत साहित्य उपलब्ध करून दिले होते आणि या विद्यार्थ्यांचा एक चांगला म्युझिक बँड तयार व्हावा अशी अपेक्षा जी श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक यांनी व्यक्त केली होती। म्हणून या संगीत प्रशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संगीत गाणे शिकवले जात होते। त्यामध्ये भरतनाट्यम, कथ्थक नृत्य, तबला, हार्मोनियम, बासरी वाद्य, सॅक्सोफोन तसंच विविध वाद्यावर गाणे शिकवले जात होते। यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण झाली असून उपस्थिती सुद्धा वाढली आहे। तसंच त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळालाय। या सर्व विद्यार्थ्यांनी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महानगरपालिका मुख्य कार्यालय झेंडावंदन वेळेस राष्ट्रगीत व राज्यगीत विविध संगीत साधनांच्या माध्यमातून गायलं, तसंच विविध गाणे बँड मधून वाजवण्यात आले, तसंच कथ्थक व भरतनाट्यमचे सादरीकरण करण्यात आलं। या बँड पथकात मनपा के प्रा शाळा मुकुंदवाडी, मनपा के प्रा शाळा इंदिरा नगर बायजीपुरा, मनपा के प्रा शाळा किरडपुरा नंबर 1, मनपा के प्रा शाळा प्रियदर्शनी इंदिरा नगर, मनपा के प्रा शाळा बेगमपुरा, मनपा के प्रा शाळा नारेगाव मराठी, मनपा के प्रा शाळा हर्सुल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या विद्यार्थ्यांचं सादरीकरण पाहून आयुक्त तथा प्रशासक, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसंच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं तोंड भरून कौतुक केलंय। या बँडसाठी उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे व नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संगीत प्रशिक्षक, मुख्याध्यापक तसंच ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी, भारत तिनगोटे शिक्षण अधिकारी यांनी परिश्रम घेतले। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या संकल्पनेतून अधिकारी कर्मचारी यांना कामाच्या तणावातून मुक्त व्हावं किंवा त्यांच्या क्रीडा कला गुणांना वाव मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयोजित अधिकारी कर्मचारी यांच्या T20 क्रिकेट स्पर्धेस 1 मे पासून प्रारंभ झाला आहे। गुरुवारी झालेल्या सामन्यात इंडियन आर्मी स्विफ्ट स्ट्रायकर्स व शहर पोलीस ब या 2 संघांनी सलामीच्या सामन्यात विजय मिळवलाय। महानगरपालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल इथं मनपा ब संघ विरुद्ध शहर पोलीस ब या 2 संघादरम्यान सामना झाला। यामध्ये शहर पोलीस यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली व निर्धारित 20 षटकात 210 धावा केल्यात। यामध्ये राहुल राजपूत 35 धावा, पांडुरंग 28 धावा, ज्ञानेश्वर वानखरे 50 धावा केल्यात। मनपाच्या वतीनं गोलंदाजी करताना शेख कैसर, राजेंद्र म्हस्के, प्रशांत यांनी प्रत्येकी 1 व 2 गडी बाद केले। 210 धावांच्या प्रत्युत्तरात मनपा ब संघ 17.3 षटकात सर्व गडी बाद 105 धावा केल्या। यामध्ये अरुण अण्णा 16 धावा, अतुल बोर्डे 13 धावा, लखन डुलगज 21 धावा यांनी बऱ्यापैकी फलंदाजी केली। शहर पोलीस ब संघाच्या वतीनं ज्ञानेश्वर वानखरे यांनी गोलंदाजी करताना 3 गडी बाद केले। अशा रीतीनं शहर पोलीस ब संघानं हा सामना 105 धावांनी जिंकलाय। मॅन ऑफ द मॅच ज्ञानेश्वर वानखरे यांना देण्यात आलं। आज अधिकारी कर्मचारी या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, छावनी मिलिटरीचे ब्रिगेडियर वीरेंद्र सिंग, महावितरण चीफ इंजिनियर पवन कुमार कचोट, महावितरणचे सुप्रिटेंडेंट इंजिनियर मनीष ठाकरे, महावितरण अभियंता संघटनेचे अविनाश चव्हाण यांची उपस्थिती होती। यावेळी आयुक्तांनी सर्व संघांना व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहशिक्षक फिरोज पठाण यांनी केलं, तर सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संजीव बल्लाया,
दीपक जावळे व स्पर्धा सचिव सय्यद जामशिद, समितीचे सदस्य सुंदर खरात, प्रवीण चव्हाण सह सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत, अशी माहिती क्रीडा अधिकारी बालय्या संजीव प्रसाद यांनी दिली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण यामध्ये 1 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमानंतर करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 1 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ करू या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलाय. यानंतर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2023-24 पुरस्काराचं वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रथम ग्रामपंचायत पुरस्कार सोयगाव तालुक्यातील जरंडी, द्वितीय पुरस्कार कन्नड तालुक्यातील नारदपूर ग्रामपंचायत, तृतीय पुरस्कार तालुका छत्रपती संभाजीनगर मधील दुधड ग्रामपंचायत, विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत मध्ये छत्रपती संभाजीनगर मधील ग्रामपंचायत वाहेगाव, वळदगाव व ग्रामपंचायत करोडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, बक्षिसाच्या रकमेचा धनादेश देऊन पालकमंत्री यांच्या हस्ते गौरवण्यात आलाय. या ध्वजारोहण कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसंच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, जिल्हा परिषद जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत राजेंद्र देसले तसंच प्रशासनातील अन्य अधिकारी, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहलगाम हल्ल्याप्रकरणी जालन्यातील तरुणाची NIA कडून ATS आणि स्थानिक तपास यंत्रणांकडून 1.5 तास चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर येते आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये 22 एप्रिलला झालेल्या भ्याड हल्ल्यानं संपूर्ण भारत हादरला. या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यात एकूण 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. जम्मू काश्मीरला गेलेल्या जालन्यातील एका तरुणानं पहलगाम मधील हल्ल्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रातील जालन्याच्या एका पर्यटकाला रेखाचित्रातील संशयित दहशतवाद्यांपैकी एकानं "तू काश्मीरी आहेस का?" असा प्रश्न विचारल्याचा दावा केल्यानंतर ATS आणि स्थानिक तपास यंत्रणांकडून जालन्याच्या तरुणाची 1.5 तास चौकशी केल्याची माहिती समोर येते. माहिती आणि मॅगस्टॉलचा फोन नंबर तपास यंत्रणांकडे दिलाय. यामध्ये झालेलं संभाषण आणि इतर बाबींचा समावेश आहे. जालना येथून काश्मीरच्या पहलगाम मध्ये गेलेल्या आदर्श राऊत यानं हल्ल्याच्या आदल्या दिवशी त्याला एका संशयित व्यक्तीनं "तू काश्मीरी आहेस का, हिंदू आहेस का?" असं विचारलं होतं. त्यानंतर आज इथं गर्दी कमी आहे, उद्या पुन्हा येऊया अशी आपापसात चर्चाही केल्याचा दावा जालन्याच्या आदर्श राऊत या पर्यटकांनी केला आहे. यानंतर झालेलं संभाषण, घटनास्थळाची माहिती अशा सगळ्या बाबी तरुणांना आधीच NIA ला मेल करून पाठवल्या होत्या. या दाव्यावरून आज स्थानिक तपास यंत्रणासह ATS न तरुणाची 1.5 तास चौकशी केली. संशयित दहशतवाद्यांचे आदर्श राऊत सोबत नेमकं काय बोलणं झालं, मॅगी खरेदी, तेथील पैशांचं ट्रान्झॅक्शन यामध्ये किती वेळाचं अंतर होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांनी केल्याचं समजतंय. यानंतर संपूर्ण तपास यंत्रणा सतर्क झाली. पहलगाम हल्ल्याशी संबंधित धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. राऊत कुटुंब सुट्ट्यांमुळे पहलगामला गेलं होतं. 21 एप्रिलला आपल्याला प्रश्न केले होते. दरम्यान हल्ला झाल्यानंतर रेखाचित्र जारी झाल्यावर आपल्याला रेखाचित्रातील आरोपीचा चेहरा आठवल्याचं आदर्श राऊत यांनी म्हटलंय. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आम्ही 2.5 वर्ष घरी बसून राज्य चालवलं नाही असं म्हणत संजय शिरसाट यांचं संजय राऊत यांच्या नावानं उभाटा गटावर पुन्हा टीका. TRTI मार्फत चालवली जाणारी पोलीस पूर्व प्रशिक्षण योजनेचा कोणताही आर्थिक लाभ न मिळाल्यामुळे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं आदिवासी विकास विभाग कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक.
जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर, आयुर्वेदिक आणि प्रभावी.